नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण चर्चा करत असतो ती विविध आजार, त्यावरील उपचार आणि यावर तज्ञांचं मार्गदर्शन देखील घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे सांधेदुखी आणि त्यावरील उपचार पद्धती। आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आपल्या स्टुडिओमध्ये आहे डॉक्टर सूरज गुरव। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। नमस्कार। नमस्कार डॉक्टर सूरज गुरव यांच्याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात। डॉक्टर सूरज गुरव हे प्रसिद्ध जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन आहेत। त्यांनी सिंगापूरच्या अडल्ट जॉइंट रिकन्स्ट्रक्शनमध्ये फेलोशिप केलेली आहे। त्यांच्याकडे जॉइंट रिप्लेसमेंट आणि अडल्ट ट्रॉमासह अडल्ट रिकन्स्ट्रक्शनचा 20 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। ते लीलावती हॉस्पिटल, ब्रिज कँडी हॉस्पिटल, सैफी हॉस्पिटल मुंबई येथे सल्लागार जॉइंट रिप्लेसमेंट आणि ऑर्थोपेडिक सर्जन म्हणून सराव करतात। त्यांनी कम्प्युटर नेव्हिगेशन, मिनिमली इन्व्हेसिव्ह आणि बोन कन्झर्विंग टेक्निक, नी ऑर्थोस्कोपी, हिप रिप्लेसमेंट विथ अनसिमेंटेड टेक्निक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा त्यांना 20 वर्षांपेक्षा जास्तचा अनुभव आहे। चला तर विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर, आपण सुरुवातच यांनी करूयात की एक्झॅक्टली संधिवात म्हणजे काय? काय असतं लोकांमध्ये जे सांधे असतात, आता हे सांध्याचं एक मॉडेल दाखवू तर हा गुडघ्याचा मॉडेल आहे। तर हे मांडीचं हाड, हे पायाचं हाड आणि टोकाला जी एक कव्हरिंग असते त्याला आम्ही कुर्जा म्हणतो किंवा गादी म्हणतो। आता संधिवातामध्ये काय असतं की हळूहळू कसल्या कारणामुळे ही जी गादी असते ती झिजायला लागते। आता एकदा ती झिजायला लागते तर लोकांना खूपच त्रास होतो आणि समजा हे पूर्णपणे नष्ट झाली तर ते अत्यंत त्रासदायक असतं। आता खूप कारणे असतात ज्याने ही गादी झिजून जाऊ शकते, त्याला आम्ही संधिवात म्हणतो। संधिवात तुम्ही बघायला गेलात तर खूप प्रकारचे असतात, पण भारतीय महिलांमध्ये ज्यांमध्ये सर्वात जास्त त्रास असतो ते 2 प्रकारचे असतात। एक तर रुमॅटॉइड आर्थरायटिस आणि एक ऑस्टिओआर्थरायटिस, हे 2 प्रकार असतात, त्याला आम्ही संधिवात म्हणतो। यस, ओके। आता या प्रकारांविषयीच थोडक्यात आणि ऑस्टिओआर्थरायटिस म्हणजे काय त्याबद्दल थोडं सविस्तरमध्ये सांगा। ऑस्टिओआर्थरायटिस सुद्धा काय असतं की जास्त करून हे महिलांमध्ये जास्त रोग असतो, पुरुषांमध्ये थोडा कमी। आणि जास्त करून 60, 62, 65 वर्षावरती सांध्याची जी गादी आहे ती झिजायला लागते आणि त्यामुळे जो त्रास होतो त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। आणि जास्त करून काय हा आजार जो आहे आईना असला तर मुलीला जास्त येतो, मुलींकडनं तिच्या मुलीला, मुलांमध्ये जरा कमी होतो, त्याला आम्ही ऑस्टिओआर्थरायटिस म्हणतो। हा सर्वात जास्त किंवा कॉमन म्हणायला का हरकत नाही हा प्रकार आहे। ओके। आता रुमॅटॉइड संधिवात म्हणजे काय आणि त्यामध्ये एक्झॅक्टली कसं असतं त्याविषयी थोडं सांगा। रुमॅटॉइड संधिवात हा जरा वेगळा प्रकार असतो। काय आहे, रक्तात काही पदार्थ म्हणजे शामिल होतात ज्याने जी गादी असते ती 60-62 नव्हे, मे बी 30-35 वर्षावरती खाल्ली जाते किंवा झिजून जाते आणि त्यामुळे जो त्रास निर्माण होतो त्याला आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो। त्याच्यामध्ये जरा वेगळा फरक असतो की फक्त गुडघे नाही, दुसऱ्या सांध्यांमध्ये सुद्धा त्रास होतो। म्हणजे बोटांच्या सांध्यांमध्ये, खांद्यांमध्ये, मानेमध्ये, कमरेमध्ये, सगळ्या सांध्यांमध्ये त्रास होतो। सकाळी सकाळी जास्त त्रास होतो, म्हणजे समजा थंडी पडली तर जास्त त्रास होतो, गरमीमध्ये जरा कमी त्रास होतो, ह्याला आम्ही रुमॅटॉइड आर्थरायटिस म्हणतो। ओके। आता गुडघ्याचा जो संधिवात असतो त्याची सुरुवातीची लक्षणं काय आहेत? लक्षणं संधिवात असू दे किंवा ऑस्टिओआर्थरायटिस असू दे, लक्षणं तीच असतात। म्हणजे खूप वेळासाठी समजा उभं राहिल्यावरती गुडघे दुखायला लागतात, थोड्या वेळानंतर गुडघ्यामध्ये सूज येणे, गुडघ्याची लवचिकता कमी होणे, चालताना स्थिरता कमी होणे, हे सगळे जे लक्षणं आहेत सुरुवातीला जरा कमी असतात। म्हणजे जर तुम्ही म्हणालात की डॉक्टर मी आता 2024 साल सुरू आहे, 2020 सालमध्ये मी जिथे फेरी मारायला जात होते तिकडे मी बऱ्यापैकी 4 फेऱ्या मारू शकत होते, आता 1 फेरीनंतरच मला त्रास होतो। तर हे लक्षणं म्हणजे काय आहेत, हळूहळू वाढणारी लक्षणं आहेत जे मी सांगितली आहेत ते। ओके। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याचं आपण निदान कसं करू शकतो? निदान म्हणजे आता जसं मी सांगितलं, गुडघ्यांमध्ये दुखणं, गुडघा लाल होणं, सूज येणं, तर डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टर एक तर पहिल्यांदा तुम्हाला तपासल्यानंतर
एक तर एक्सरे काढायला सांगतील किंवा MRI काढायला सांगतील. आता एक्सरे आणि MRIमध्ये काय दिसून येतं की जी गादी आहे, आता ह्या मॉडेलमध्ये तुम्ही पाहिलीत की गादी नॉर्मल आहे. तर हळूहळू काय होतं की गादी जो आम्ही म्हणतो की झिजायला लागते. तर जर तुम्ही इकडे बघितलं तर इकडे खूप बऱ्या ठिकाणी गादी झिजून गेलेली आहे. तर ते एक्सरेमध्ये सुद्धा दिसून येतं. तर एक्सरेमध्ये काय दिसून येतं की दोन हाडांमध्ये जी गॅप आहे ती हळूहळू कमी होऊन जाते. ती एक्सरेमध्ये दिसून येते. तर डॉक्टरांना निदान करण्यासाठी सोपं होऊन जातं की बाबा तुम्हाला ऑस्टिओआर्थरायटिस किंवा रुमॅटॉइड आर्थरायटिस आहे किंवा तुमची स्टेज काय आहे, फर्स्ट स्टेज आहे, सेकंड स्टेज आहे, थर्ड स्टेज आहे, हे डॉक्टरच ठरवतील. म्हणजे एक्सरे करायचं आहे की MRI करायचं आहे. ओके डॉक्टर, नी जॉईंट असं आपण बरेच वेळा ऐकतो. एक्झॅक्टली नी जॉईंट म्हणजे काय असतं त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये सांगा. सविस्तर म्हणजे आता काय, नी जॉईंटमध्ये 3 हाडं असतात. एक तर मांडीचं हाड, एक पायाचं हाड आणि एक छोटं समोर वाटीचं हाड असतं. या मॉडेलमध्ये नाही आहे. आणि ह्या सर्व हाडांमध्ये एकामेकांवर म्हणजे जोडणारी ही गादी असते आणि त्याला आम्ही जॉईंट म्हणतो. जॉईंट म्हणजे द एंड ऑफ द बोन किंवा हाडाचे टोक, त्याला आम्ही जॉईंट म्हणतो. जिकडे लवचिकता असायला हवी त्याला जॉईंट म्हणतो आम्ही. आणि हे गुडघ्याचं जॉईंट जे आहे 3 हाडांनी म्हणजे इट इज मेड अप ऑफ 3 जॉईंट्स. सो दॅट इज, हे फक्त 3 हाडाचं जॉईंट जे आहे. ओके, गुडघा बदलण्याची शस्त्रक्रिया म्हणजे एक्झॅक्टली त्यामध्ये काय होतं आणि त्या प्रोसेसविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. आता काय आहे की असं नाही की सगळ्या लोकांमध्ये किंवा सगळ्या रुग्णांमध्ये आम्हाला नी रिप्लेसमेंटच करायची पडते. अर्ली स्टेजमध्ये व्यायाम करू शकतो, औषधं आहेत किंवा वजन कमी करणं, ह्या सगळ्या उपचारांनी बऱ्यापैकी फायदा होऊन जातो. पण जसं मी ह्या मॉडेलमध्ये दाखवलं, आता ह्या मॉडेलमध्ये तुम्ही पाहिलं की बऱ्यापैकी तुमची गादी इकडे थोडी झिजलेली आहे. पण ह्या मॉडेलमध्ये पाहिलं तर इकडे बघून दिसून येते की गादी तर पूर्णपणे नष्ट झालेली आहे. एकदा जेव्हा असं होतं म्हणजे काय आहे की हाडावर घासायला लागले, गादी अजिबात नाही सारखीच म्हणायला काय हरकत नाही, तेव्हा जाऊन आम्हाला हे करायला लागतं की नी रिप्लेसमेंट जे आहे. नी रिप्लेसमेंट म्हणजे ही जी गादी खराब झालेली आहे ती आम्ही बदलून घेतो. जर हवं आहे तर मी जरा सविस्तरपणे मी एक्सप्लेन करू शकतो. आता हा तुमचं मॉडेल आहे गुडघ्याचं. जसं मी सांगितलं की हळूहळू जी गादी आहे ती झिजून गेली, हाडावर घासायला लागलं. त्यानंतर काय झालं, तर आधी ऑपरेशनमध्ये जर आम्ही ठरवलं की ऑपरेशनची गरज आहे, तर एक तर काय आहे, वरची जी गादी खराब झालेली आहे ती आम्ही सपाट कापतो. पूर्ण हाड कापत नाही, फक्त गादी. म्हणजे समजा हे टेबलावरती सनमायका म्हणालात तर फक्त सनमायका पुरतं एवढंच कापतो. त्यानंतर त्याच्यावरती ही प्लेट लावतो. ही प्लेट लावली, त्यानंतर गादी ही लावली आणि तसंच वरच्या हाडावरती सुद्धा तेच करतो आम्ही. थोडं इकडे तासलं जातं हाड वरनं सुद्धा आणि त्याच्यावरती सुद्धा ही कॅप लावली जाते. एकदा ही कॅप लावल्यावरती तुम्ही बघा की तुमचा गुडघा जो आहे पूर्ण सरळ झाला, बऱ्यापैकी बेंड होतोय, सरळ होतोय आणि स्थिरतासुद्धा परत येते. आता ह्याच्यामध्ये जे मी करतो, जसं मी उदाहरण म्हणजे त्यांनी सांगितलं माझ्याबद्दल की हे मी ऑपरेशन करताना हे वरचं जे हाड आहे जे तुम्ही बघताय, इकडे हा चौकोन काढलेला आहे, इकडे तो चौकोन काढत नाही मी. मागे एक नस असते, ती महत्त्वपूर्ण नस असते, ती सुद्धा कापत नाही. आणि ऑपरेशनच्या वेळेस बऱ्या ठिकाणी तुम्हाला एक नळी असते जिथेहून तुमचं रक्त वाहून जातं. 600 ml 700 ml रक्त वाहून जातं. हे केल्याने काय होतं की रुग्णाला त्याच दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी सुद्धा चालता येत नाही, कारण पूर्ण खूप अशक्तपणा येते. आता मी जे ही ऑपरेशन करतो, माझी जी पद्धत आहे शस्त्रक्रिया करण्यासाठी, हे जे मी तुम्हाला आत्ता सांगितले ते सगळं केल्याने तुमची रिकव्हरी खूप फास्ट होते. समजा सकाळी ऑपरेशन केलं तर संध्याकाळीच तुम्ही चालू शकता. दुसऱ्या दिवशी मोस्टली 99% ऑफ माय पेशंट्स दे गो होम द नेक्स्ट डे. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जाऊ शकता. आणि जायच्या आधी तुम्हाला सगळी गोष्टी शिकवलेली जातात. म्हणजे स्वतःहून बाथरूमला जाणं,
जे काय तुमची स्वतःची कामं आहेत ती सगळी तुम्हाला शिकवली जातात, त्यानंतरच तुम्हाला घरी पाठवलं जातं. ओके, आता जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी ही जी आहे ती नेमकी किती काळ टिकते आणि त्याचा नंतरची काळजी वगैरे असते, तर त्याविषयी थोडं सविस्तरमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगाल? काय असतं जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी, जेव्हा आता जर तुम्हाला अनुभव सांगायला काय हरकत नाही, जेव्हा मी 20-25 वर्षाआधी शिकत होतो तेव्हा असं म्हणत होतं की नाही 5 वर्षासाठी टिकेल, 7 वर्षासाठी टिकेल. पण आत्ता मी जे सांगतो लोकांना की आता जर केलेले आहे मी 20 वर्षाआधी केलेले पेशंटसुद्धा अजूनपर्यंत त्यांची जॉईंट टिकलेली आहे. म्हणजे 15-20 वर्ष तरी काहीच हरकत नाही. आणि आजच्या काळात मी जे नी रिप्लेसमेंट करतोय दे आर मोर ॲडव्हान्स्ड दॅन द इम्प्लांट दॅट आम्ही 20 वर्षाआधी घालायचो. तर आत्तासुद्धा आम्ही ऑपरेशन जर केलं तर इम्प्रूव्हमेंटच होणार आहे. तर त्याच्यामध्ये काही देर इज नो म्हणजे असं विचार करायला नाही पाहिजे की थोड्या वेळासाठी चालणार की किती वर्षासाठी चालणार. 15-20 वर्षासाठी तर मिनिमम चालणारच चालणार. ओके, आता जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये पुनर्प्राप्तीची वेळ इन द सेन्स रिकव्हरी, पुन्हा बॅक टू जेव्हा त्याला त्याचं डेली रुटीन चालू करायचं असेल तेव्हा तो कधीपासून चालू करू शकतो, थोडं सविस्तरमध्ये सांगाल? ह्याच्याबद्दल सुद्धा आय स्पेशलाइज इन अर्ली रिकव्हरी नी रिप्लेसमेंट. अर्ली रिकव्हरी म्हणजे काय, मी तर सगळ्यांना सांगतो डॉक्टर चालणार कधी मी, तर मी त्यांना सांगतो सकाळी ऑपरेशन, संध्याकाळी चालाल तुम्ही, दुसऱ्या दिवशी घरी जाल. आणि त्यानंतर रिकव्हरी म्हणजे इट हॅज टू बी सीन इन द कॉन्टेक्स्ट. म्हणजे की समजा तुम्ही म्हणाल की डॉक्टर मला स्कूटर चालवायची आहे, तो स्कूटर चालवायची तर मी म्हणतो तुम्ही 6 आठवड्यानंतर 8 आठवड्यानंतर स्कूटर चालवू शकता. जर तुम्ही म्हणालात मुंबईत मला BST बसमध्ये जायचं तर मी म्हणतो 2-2.5 महिन्यानंतर. जर तुम्ही म्हणताय की नाही मला कुटुंबियांसकट मला सकाळी वॉकसाठी जायचं, मी म्हणतो डे 1 पासनं तुम्ही जाऊ शकाल. जर मला छोटीशी एक चहा बनवायची आहे तर डे 1 पासनं बनवू शकाल. पण सांगायचा अर्थ काय, रिकव्हरी इज व्हेरी क्विक, रिकव्हरी इज व्हेरी फास्ट. आणि दुखणं जे आहे ते महत्त्वाचं अजिबात नाही. इट इज व्हेरी लेस पेन, रिकव्हरी इज व्हेरी फास्ट. ओके, आता यानंतर रुग्ण आपला सामान्य जीवन जगू शकतो का? आणि जो डेली ऑपरेशनच्या आधी करायचा ते रुटीन तो त्यानंतर सुद्धा तेवढ्याच इझिली फॉलो करू शकतो का? अजून एक मला सांगायचं, तुम्ही रिकव्हरी जे विचारलं ना, आता रिकव्हरी आम्ही करायचो 15-20 वर्षाआधी आणि आता जे करतो, आता समजा 1-1.5 वर्षापासून मी रोबोटिक नी रिप्लेसमेंट सुरू केलेलं आहे. तर रोबोटिकमध्ये अजून फायदा असा आहे की पेशंट अजून फास्ट रिकव्हरी करतो. फास्ट रिकव्हरी का तुम्ही म्हणाल की अशी का फास्ट रिकव्हरी आहे रोबोटिकमध्ये काय आहे की ऑपरेशन जी आहे शस्त्रक्रियाला वेळ जरा कमी लागतो. आणि जे आम्ही साधन वापरतो रोबोटचा त्यांनी अगदी प्रेसाईजपणे, म्हणजे आता समजा मी म्हणतो मी तुमचा पाय जो वाकडा आहे तो सरळ करेन, तो सरळ कितपट सरळ अगदी म्हणजे 1 डिग्री 0.5 डिग्रीचा जो आम्ही मेजरमेंट करतो त्यांनी पूर्ण सरळ होऊन जातो पाय. आता त्यांनी काय होतं की पेशंटला कॉन्फिडन्स येते, पेशंटला दुखणं कमी होतं. जी आम्ही शस्त्रक्रियेच्या वेळेस जी आम्ही कापतो चामडी जी आहे ती त्याचासुद्धा खूण जरा कमी असते. तर ऑल दीज थिंग्स टू व्हेरी फास्टर रिकव्हरी. तर आता दिवसेंदिवस आम्ही बघतोय की ह्याच्यामध्ये आमची जरा आधुनिकता वाढतच आहे आणि द बेनिफिट इज ओनली टू पेशंट्स. रिकव्हरी इज क्विकर, पेशंट्स आर हॅपियर. सो दॅट इज वॉट द रिकव्हरी इज अबाउट. येस, नेक्स्ट क्वेश्चन. ओके, तर जेव्हा ट्रीटमेंट होते, जेव्हा सर्जरी होते त्यानंतर रुग्णांनी किंवा त्याच्या नातेवाईकांनी घरी असताना नेमकी कोणती काळजी घेणं गरजेचं आहे, किंवा तो एखाद्या वेळेस डाएट असेल किंवा एक्सरसाइज असेल, तर याविषयी थोडं ब्रीफमध्ये आपल्या प्रेक्षकांना सांगा. ते सुद्धा मी सांगतो. आधीच्या काळात आम्ही म्हणायचो तुम्ही हे करायला पाहिजे, फिजिओथेरपिस्टला बोलवायला पाहिजे, त्यांच्यासोबतच व्यायाम करायला पाहिजे. मी माझ्या पेशंटला सांगतो मी जे शिकवलेले व्यायाम आहेत तेच करायचे, दुसरं एक पुढे नाही एक कमी नाही. आणि रिकव्हरी जे म्हणताय जी मी तुम्हाला सांगितलेलं, आता तुम्हाला चालत मी पाठवलं आहे, एक काठीसकट, वॉकरसुद्धा नाही, काठी. आणि तीसुद्धा काठी माझे मोस्टली ऑल माय पेशंट 7व्या-8व्या दिवशी ती काठीसुद्धा सोडतात. म्हणजे जेव्हा टाके काढायला येतात 2 आठवड्याच्या 14व्या दिवशी तेव्हा बहुतेक पेशंट रुग्णांसोबत काठीसुद्धा नसते. मी म्हणतो रे काठी कुठे गेली, नाही डॉक्टर काठीची मला गरजच नाही भासली, तर मी काठीशिवाय चालते आहे. तर रिकव्हरी इट मे डिफर, म्हणजे एकांमेकांमध्ये जरा फारसं थोडा फरक असू शकतो, पण बाय अँड लार्ज रिकव्हरी इज क्विक अँड पेशंट्स आर व्हेरी हॅपी इन सेईंग दॅट हां बाबा मी आता लवकर हेच करू शकले ते करू शकले. तर अशी काय काळजी नसते. पण एकच माझा सल्ला असतो त्यांना की ऑपरेशनची जागा ओली करू नये, हा एक सल्ला आहे. आणि दुसरा म्हणजे जमिनीवर बसू नये. या 2
हे 2 गोष्टी आहेत. त्याच्यावर जर तुम्ही लक्ष दिलं, दुसरं सगळं जे काय आहे ते रोज जे करायचं असतं ते करा. घरी जे नेमकं रोजचं जेवण असतं ते रोज जेवायचं, दुसरं काहीच नाही. असं नाही की बाबा ऑपरेशन केल्याने दुसरं काहीतरी जेवण सुरू करा, असं काही नाही. जे घरी बनवताय तुम्ही वर्षोनवर्षी तेच बनवायचं. ओके. डॉक्टर, आणखी एक महत्त्वाचा मला असा डाऊट आहे की एकाच वेळेला आपण दोन्ही गुडघ्यांच्या सर्जरीज करू शकतो का? पॉसिबल आहे हे? हो, हो. बऱ्यापैकी खूप लोकांचं मी दोन्ही गुडघ्यांचं एकदाच म्हणजे एक दिवशीच ऑपरेशन करतो. पण पर्सेंटेज म्हणायला घरात 100 पैकी ते 10% किंवा 15%च असतात, जास्त नसतात. कारण विषय विविध असतात कारणे. एकतर कधी-कधी पेशंट्स म्हणतात मला दोन्ही नको आहे. थोडे पेशंट असतात मला दोन्ही पाहिजे. पण सगळं काय आम्हाला बघायला लागतं की त्यांचे रक्त चाचणीचा अहवाल कसा आहे, एक्सरे कसा आहे, त्यांचं आरोग्य कसं आहे, त्यांना दोन्ही गुडघे ऑपरेशन करून एकदाच ऑपरेशन करून झेपेल का, ही सगळी आम्ही म्हणजे निर्णय जो घेणं आहे फक्त माझ्यावरती नसतं. ते माझी टीम असते. मायसेल्फ, डायबेटॉलॉजिस्ट, हार्ट स्पेशलिस्ट जे कोण असतात टीममध्ये ते सगळे मिळून निर्णय घेतात आणि त्यानंतर आम्ही निर्णय घेतो की दोन्ही करायची गरज आहे की नाही. पण हो, करायची गरज पडली तर करूसुद्धा शकतो. ओके. आणि ही सर्जरी रोबोटच करतो की त्यामध्ये तुमचे काही डॉक्टर? नाही, नाही. अजून असं काही झालेलं नाही. रोबोट रोबोटचं आम्ही मदत घेतो. हां. रोबोटला वापरतो पण करणारा मीच. हात माझाच असतो. पेशंटसोबत मीच उभा राहतो. तर असं नाही की रोबोट करतोय. फक्त मला रोबोट हे सांगतोय की जर मी सांगितलं की मला 1 mm कापायचं आहे, 1 mm म्हणजे अगदी पातळ कापायचं आहे, तर मला रोबोट तेवढंच कापून देईल. असं सुद्धा होऊ शकतं की समजा मी रोबोट वापरला नाही आणि मला 1 mm कापायचं आहे, तर हात जो आहे 1 पेक्षा 1.5 mm सुद्धा कापू शकतो. तर हा जो एवढा जो प्रेसाइसनेस जो आहे तो रोबोट मला देतो. ओके. आता आपल्या प्रेक्षकांमध्ये बरेच जण असतील ज्यांना संधिवाताचा त्रास असेल, त्यांना पण चांगल्या ठिकाणी ट्रीटमेंट करायची असेल, तर तुम्ही त्यांना जाता जाता आपल्या प्रेक्षकांना काय मेसेज द्याल? आणि त्यांना तुमच्याकडून ट्रीटमेंट करायची असेल तर कशा पद्धतीने ते तुम्हाला कनेक्ट होऊ शकतात, थोडं सविस्तरमध्ये सांगाल? काय आहे, पहिले तर मी सांगतो की आधी नी रिप्लेसमेंट करणारे सेंटर खूप कमी होते. आता बऱ्यापैकी ठिकाणी नी रिप्लेसमेंट सेंटर झालेले आहेत. पण हे तुम्ही लक्ष घ्या की नी रिप्लेसमेंट जिथेही करता तिकडे हॉस्पिटल चांगलं असायला पाहिजे. डॉक्टर जो आहे नी रिप्लेसमेंटचा स्पेशलिस्ट म्हणजे तज्ज्ञ असायला पाहिजे. डॉक्टर शिवाय दुसरे त्यांची टीम असायला पाहिजे. आणि मुख्य म्हणजे साफसफाई असायला पाहिजे. तिथे इन्फेक्शन होऊ नये. कारण ह्या ऑपरेशनमध्ये मुख्य फेलियर रेट इज ओन्ली बिकॉज ऑफ इन्फेक्शन. जर कुठेही तुम्ही गेलात आणि ऑपरेशन करायची जागा साफ नसली तर फेलियर होऊ शकतो, कारण इन्फेक्शन झालं तर. आणि हॅविंग सेड दॅट, जर मी जे ऑपरेशन करतो, मी लीलावतीमध्ये किंवा ब्रीच कँडीमध्ये किंवा सैफीमध्ये मुंबईमध्ये करतोय, हे तिन्ही हॉस्पिटल खूपच चांगले आहेत. खूपच व्हेरी गुड रिझल्ट्स आहेत. आणि एवढ्या वर्षांपासून माझे जिथे जे काही पेशंटनी तिकडे उपचार केलेले आहेत खूपच खुश आहेत ट्रीटमेंटनी. ओके. तुम्ही या ठिकाणी याला खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. थँक्यू. तर प्रेक्षकांनो, संधिवात म्हणजे काय, सांधेदुखीचे प्रकार, उपचाराचे कोणते पर्याय उपलब्ध आहेत, याविषयी डॉक्टरांनी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. डॉक्टर सूरज गुरव यांच्याकडून ट्रीटमेंट घ्यायची असेल तर तुम्हाला स्क्रीनवर जे कॉन्टॅक्ट्स नंबर दिसत आहेत त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. ताज्या बातम्यांकरिता पाहत रहा झी 24 तास.